नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याअंतर्गत बऱ्याचशा वेळेला शासकीय विभागांकडे माहिती मागण्यासाठी आपण अर्ज करतो, परंतु अनेकदा हे अर्ज अपीलांमध्ये जातात। त्याच्यामध्ये प्रथम अपील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित राहतात, प्रथम अपील निकाली लागत नाहीत आणि म्हणूनच असमाधानकारक माहिती मिळाली किंवा माहितीच मिळाली नाही अशा स्वरूपाची नागरिकांची प्रतिक्रिया असते आणि त्या अनुषंगाने नागरिक काय करतात तर द्वितीय अपील दाखल करतात। तर मित्रांनो, हे द्वितीय अपील लवकर निकाली निघत नाही अशी बऱ्याचशा नागरिकांची तक्रार असते आणि आहेच ती तक्रार। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पहिल्या 30 दिवसामध्ये जर माहिती दिली नाही जनमाहिती अधिकाऱ्याने तर प्रथम अपील दाखल करायला लागतं आणि प्रथम अपील निकाली 45 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये ते प्रथम अपील निकाली निघतात। परंतु द्वितीय अपील किती दिवसामध्ये निकाली काढायचे आहेत याची कोणतीही कालमर्यादा कायद्यामध्ये दिलेली नाही, म्हणूनच हे जे दुसरे अपील आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित राहतात। आता याच्यामध्ये जे माहिती आयुक्त आहेत ते प्रलंबित का ठेवतात, त्याला कारण काय आहे? तर मित्रांनो, याच छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की द्वितीय अपीलाला एक दीड वर्ष किंवा 5 6 7 महिने का लागतात। आपलं द्वितीय अपील दाखल करून बरेच महिने झालेत किंवा दीड वर्ष झालाय, अजून द्वितीय अपीलाची सुनावणी लागलेली नाही। तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय महाराष्ट्र राज्य माहिती आयोग प्रलंबित द्वितीय अपीलांची माहिती दर्शवणारे विवरणपत्र जानेवारी 2025। तर हा जानेवारी 2025चा अहवाल आहे की महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे म्हणजे वेगवेगळे खंड आहेत, कोकण खंडपीठ किंवा नाशिक खंडपीठ, जे कोणते खंडपीठ आहेत त्या प्रत्येक माहिती आयुक्तांकडे किती द्वितीय अपील प्रलंबित आहेत आणि किती वर्षापासून ते प्रलंबित आहेत या सगळ्याचा जो विवरणपत्र किंवा जो आढावा आहे तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। मागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा, या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य माहिती आयोग प्रलंबित द्वितीय अपीलांची माहिती दर्शवणारे विवरणपत्र जानेवारी 2025। तर बघा, या ठिकाणी अनुक्रमांक हे आपले खंडपीठ आहेत। आता याच्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांची शंका सुद्धा असते की जर मी कुठे द्वितीय अपील दाखल करू तर तुमचा खंडपीठ कोणता आहे तो तुम्हाला बघायला लागेल, तुमचा कार्यालय कोणता आहे तो द्वितीय अपीलाचा। बघा, मुंबई मुख्य, मुख्या, त्याच्यानंतर बृहन्मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे हे 8 मुख्य विभागीय माहिती आयुक्तांचे या ठिकाणी कार्यालय आहेत। या ठिकाणी माहे डिसेंबर 2024 अखेर प्रलंबित अपीलांची संख्या, डिसेंबर 2024 पर्यंत प्रलंबित अपीलांची संख्या बघा। त्याच्यानंतर माहे जानेवारी 2025 प्राप्त झालेल्या अपीलांची संख्या, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी 2025 मध्ये किती अपील प्राप्त झाले त्यांना, तर या ठिकाणी त्याच्यानंतर अन्य आयुक्तांकडे हस्तांतरण केलेले अपील, हस्तांतरण केल्यानंतर शिल्लक, त्याच्यानंतर निकाली काढण्यासाठी उपलब्ध, जानेवारी 2025 मध्ये सुनावणी देऊन निकाली काढलेल्या द्वितीय अपीलांची संख्या, म्हणजे तुम्हाला एक कळेल किती अपील जानेवारी 2025 मध्ये सुनावणी देऊन, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये किती अपील निकाली काढली तर याचा सुद्धा डिटेल्स आहे। इतर निकाल, एकूण निकाली आणि महिना अखेर प्रलंबित द्वितीय अपीलांची संख्या। आता बघूया आपण प्रत्येक विभागानुसार बघूया आपण। या ठिकाणी बघा, मुंबई मुख्यालय या ठिकाणी बघा 24 अखेरपर्यंत प्रलंबित अपीलांची संख्या किती आहे तर 17,479। त्याच्यानंतर जानेवारीमध्येच त्यांना 810 अपील प्राप्त झालेले आहेत, द्वितीय अपील। हा सगळा द्वितीय अपीलांचा विषय सुरू आहे। त्याच्यानंतर हस्तांतरण काहीच नाही, त्याच्यानंतर हस्तांतरण केल्यानंतर शिल्लक काहीच हस्तांतरण नाही आणि निकाली काढण्यासाठी उपलब्ध 18,289 या ठिकाणी ही अपील आहेत ती काय करायची आहेत तर त्यांना निकाली काढायचे आहेत अजून 18,000 अपील। आणि जानेवारी महिन्यामध्ये फक्त किती काढलेत 188, जानेवारी महिन्यामध्ये 188 द्वितीय अपील त्यांनी निकाली काढलीत, अजून त्यांना 18,289 अपीलही निकाली काढायचे आहेत। इतर निकाली 64, एकूण निकाली 252 आणि शिल्लक 18,037 या अपील शिल्लक आहेत। सगळ्यात हायेस्ट आकडा हा आहे। त्याच्यानंतर नाशिकचा आकडा एक बघा, 12,886 अपील त्यांना अजून निकाली काढायचे आहेत। त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 11,629, कोकण विभागामध्ये या ठिकाणी तुम्ही बघाल तर 7,000 अपील अजून निकाली काढायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर जानेवारी महिन्यामध्ये
एक नेमकेच अपील, सगळ्यात जास्त अपील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 725 अपीलं त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये निकाली काढलेली आहेत. तर हा चांगला आकडा जास्त आहे. इथून पुण्यामध्ये एक 1132 अपीलं या ठिकाणी सुनावणी देऊन निकाली काढलेली आहेत. त्याच्यानंतर प्रलंबित सुद्धा आकडा तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि हा सगळा टोटल आकडा आपण आता बघूया या ठिकाणी. तर आहे डिसेंबर 2024 अखेरपर्यंत प्रलंबित अपीलांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघाल तर 76,892 अपीलांची संख्या, म्हणजे 76,892 अपीलं ही निकाली काढायची आहेत. आणि हा जो आकडा तुम्ही बघाल आणि 76,000 पैकी फक्त 2,914 अपीलं ही जानेवारी महिन्यामध्ये निकाली काढलेली आहेत. आणि दिवसेंदिवस ही अपीलं भर होत चालली. अपीलं याच्यामध्ये दाखल झालेल्या अपीलांची संख्या बघा, निकाली काढलेल्या अपीलांच्या संख्येपेक्षा डबल 4,354 ही दाखल झालेली अपील आहेत. त्याच्यामुळे अपीलांमध्ये भर होत चालले आणि निकाली काढायचा रन रेट जो आहे तो खूप कमी आहे. आणि या ठिकाणी तसंच एकूण जर बघाल तर 77,577 अपीलं ही प्रलंबित आहेत माहिती आयुक्तांकडे. तर हा जो तुम्ही रेशो बघितलात तर या ठिकाणी कामकाज कसं चाललंय, एकदम कासवापेक्षाही कमी गतीनं कामकाज चाललेलं आहे. आणि मॅक्झिमम तुम्ही काय करा तर याला कारणीभूत घटक काय आहेत, तर हा कायदा, या कायद्यामधील जे तरतुदी आहेत त्या कडक करण्याची गरज आहे. म्हणजे एक तर जनमाहिती अधिकाऱ्यावर कठोर शिक्षेची तरतूद करा, जेणेकरून अर्जदाराला अपील द्यायची गरजच लागणार नाही. अपील निकाली काढण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करा. आता ही सक्षम यंत्रणाच आहे, परंतु त्यांना जर अजून ॲडिशनल लागत असतील तर ॲडिशनल भरा, परंतु लवकरात लवकर हे अपील काढा, निकाली काढा. या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची बाब काही जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी या दोन माणसांवर कडक जर कायदे केले तर 100% दुसऱ्या अपीलला जायची गरजच लागणार नाही. कारण की आता माझ्याकडे 100 प्रकरणं माहिती अधिकाराची जेव्हा येतात त्यामधले 95 जनमाहिती अधिकारी असे असतात किंवा प्रथम अपील अधिकारी असे असतात की ज्यांनी माहितीच देत नाहीत ते. आणि 100% अशा वेळेला अशी बरीचशी अपीलं आहेत की जी दुसऱ्या अपीलात पण जात नाहीत. आणि मित्रांनो असा सगळा हा एवढा तुफान चक्का जाम झालेला आहे, ट्रॅफिक वाढलेला आहे का, तर ह्या अधिकाऱ्यांमुळे. आणि हे पगार घेतात, लाख लाख रुपये पगार घेतात आणि कामं बघा काय करतायत. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आकडेवारी बघाल तर हा आकडेवारी तुम्हाला का सांगितली किंवा याचा फायदा आता आपण काय करायचा, कशा पद्धतीने करू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा आपण पत्रव्यवहार करत असतो त्या पत्रव्यवहारामध्ये ड्राफ्टिंगमध्ये हे आपण घेऊ शकतो की अर्जदाराला किंवा त्या सक्षम जो प्राधिकरण आहे त्याला आपण सांगू शकतो. समजा ग्रामपंचायत असेल किंवा कोणत्याही कार्यालयामध्ये तुम्ही जेव्हा माहिती अधिकार अर्ज करताना अशा प्रकारचे पहिल्या अपीलात तुम्हाला जायला लागते किंवा कायद्याचं उल्लंघन हे अधिकाऱ्यांकडून होते, त्यावेळी तुम्ही सांगू शकता की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 77,577 अपीलं अजून निकाली निघायचे आहेत, प्रलंबित आहेत. त्यात तुमची एक भर लागली की तुमचं कार्यालय सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. तर मित्रांनो अशा प्रकारचे थोडेसे शब्द वापरल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळतं की याचा दांडगा अभ्यास दिसतोय, डिटेलमध्ये एवढी माहिती घेऊन हा सांगतोय म्हटल्यावर सनसनीत त्याचा अभ्यास आहे आणि अशा प्रकारचे निवेदन तुम्ही देऊ शकता. आणि खरंच यावर काही करण्याची गरज आहे. या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे की हे प्रशासन हे आपलंच आहे, आपण मालक आहोत. लोकप्रतिनिधींनी याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे की या कायद्याची प्रॉपर प्रभावी अंमलबजावणी व्हायला पाहिजे. परंतु हे कायदे, हा कायदा सोडून सगळे कायदे अपडेट करतायत. हा कायदा हा नागरिकांचा कायदा आहे. नागरिकांचा कायदा कशा प्रकारे अपडेट करण्याची गरज ही प्रशासनाला वाटत नाही किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा वाटत नाही. तर मित्रांनो याच्या संदर्भात आवाज उठवण्याची गरज आहे. पाठपुरावा हाच आवाज घेऊन पुढे वाटचाल करत आहे. तुम्ही आपल्या पाठपुरावा चॅनलला सपोर्ट करू शकता. या ठिकाणी आपल्या लवकरच पाठपुराव्याचं ॲप्लिकेशन सुद्धा प्ले स्टोअरला उपलब्ध होत आहे. या सगळ्या डिटेल्स माहितगार व्हिडिओ किंवा निवेदनं आपण त्याच्यावरती अपलोड करणार आहोत. तिथून तुम्हाला इझिली ते डाउनलोड करता येईल. परंतु त्या ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर नोंदणी करणे आवश्यक आहे. ती नोंदणी, माझा नंबर मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये देत आहे. या नंबरवरती तुम्ही नोंदणीसाठी मेसेज करू शकता. नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्हाला माझं मार्गदर्शन आणि या ठिकाणी तुमच्या काही अडचणी असतील तर त्याच्यावर सुद्धा मला मार्गदर्शन करता येईल. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.